अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना विचार भारतीने मांडली होती, ज्याला जनसेवा फाउंडेशन आणि सर्व नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यामुळे हा 3 दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला। या महोत्सवाची ख्याती आता पूर्ण राज्यात पसरली आहे। अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमांनी आपल्याला संस्कृतीचा संदेश दिला आहे। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितले की ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली, त्याचप्रमाणे यापुढेही महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा प्रयत्न केला जाईल। सर्व मिरवणुका डीजे मुक्त आणि आपली संस्कृती जपणाऱ्या कशा होतील यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेही ते म्हणाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप शनिवारी सायंकाळी माऊली सभागृहात झाला। विश्व मांगल्य सभेच्या सभाचार्या रेणुकामाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी विश्व मांगल्याच्या गायत्री लोमटे, आमदार मोनिका राजळे, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ यांच्यासह माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा धनश्री विखे, विचार भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे, शुभांगी मेंढे, प्रखर हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते। डॉक्टर सुजय विखे पुढे म्हणाले, विचार भारतीच्या या संकल्पनेला जनसेवा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन मन धनाने प्रतिसाद दिला आहे। त्यामुळेच शहरातील प्रत्येक भागातून 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे। त्यामुळे या कार्यक्रमातील महिलांचा लकी ड्रॉ रद्द करून त्या पैशांची आणि महोत्सवातून वाचलेल्या पैशांची पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे। धनश्री विखे यांनी चांगला पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 1 आठवड्यापासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये करण्यात आलं। मूळ ही संकल्पना की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती 1 दिवसापुरतं मर्यादित न ठेवता किमान 1 आठवडाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना शोभेल अशी जयंती साजरा व्हावी ही संकल्पना मांडणारे देशाचे आदरणीय लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे। आणि त्यांचा आदर्श घडवत राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आवाहन केलं आणि या आव्हानाला साथ देत हा विचार भारतीकडून पुढे आला की महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा दिवस, देशामध्ये साजरा होणारा दिवस जो तो व्यक्ती आपल्या आपल्या परीने हे काम करत राहील, पण आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत, ज्या जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने झालं, ज्या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने झालं, ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण असा कार्यक्रम घ्यावा ज्याचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये महाराष्ट्रामधला प्रत्येक जिल्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती अशी साजरा करणार। आणि मला आनंद आहे की जो प्रवास आपण गेल्या 1 महिन्यापासून सुरू केला, सर्वात पहिलं संभ्रम होता, खरंच हे होऊ शकतं का, खरंच हे केलं जाऊ शकतं का, किती लोक आपल्याला साथ देतील। पण मला या गोष्टीचा खरंच आनंद वाटला की हा पहिला कार्यक्रम आहे ज्यामध्ये अहिल्यानगर शहराचे सर्व सन्माननीय नगरसेवक एकत्रित येऊन जे शोभायात्रेचं आयोजन केलं, जे या पूर्ण 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, यामध्ये प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या खर्चाने हा दिवस आज इथपर्यंत आणला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। नाही तर इतर वेळेस कुठलाही कार्यक्रम असला की तो सगळा खर्च माझा असायचा, पण ही पहिली वेळ आहे की जेव्हा स्वयंस्फूर्तीने प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या आपल्या भागामधून महिलांमध्ये जनजागृती केली, प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या आपल्या भागामधून शोभायात्रेचे वेगळे वेगळे देखावे निर्माण केले। आणि नुसते नगरसेवक नाही
पण त्यांच्याबरोबर असलेला प्रत्येक सहकारी, मग तो नगरसेवक जरी नसला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या प्रति मनामध्ये असलेली भावना आणि त्या भावनेचं रूपांतर एक भव्य शोभायात्रेमध्ये या नगर शहराच्या सर्व माणसांनी, सर्व माता भगिनींनी केलं, विचार भारतींनी केला, जनसेवा फाउंडेशननी केला आणि आपण या अहिल्यानगरच्या सर्वसामान्य जनतेला दाखवून दिलं की जिथं जिथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विषय येईल तिथं तिथं कुठलाही पक्ष जात असं मध्ये येणार नाही. आम्ही सगळे एक आहोत आणि या एकग्रतेला या अहिल्यानगरच्या जनतेने मागच्या 3 दिवसामध्ये पाहिलं. ही सुरुवात आहे. त्रिशताब्दी सोहळा किंवा त्रिशताब्दी महोत्सव हे एक निमित्त होतं एक असा कुठला तरी गौरव दिन साजरा करण्याचा. आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की आज हा पालकमंत्री महोत्सव याला पहिल्यांदा कुठेतरी वाचा फोडली गेली. खरं तर हा कार्यक्रम अतिशय भव्य करण्याचा आमचा मानस होता. आपल्या अहिल्यानगरचा सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वेदनामध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये आपण भव्य कार्यक्रम घेणं, आपण लकी ड्रॉ मध्ये साहित्य वाटणं, आपण गाड्या वाटणं, कुकर वाटणं, मिक्सर वाटणं हे आपल्या मनाला पटत नाही. जयंतीनिमित्त एक आदर्श घडेल असं काम आपण या जिल्ह्यामध्ये केलं पाहिजे. या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी विचार भारती कटिबद्ध आहे, जनसेवा फाउंडेशन कटिबद्ध आहे आणि आज चोंडीमधून मी आवर्जून सांगू इच्छितो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसाठी जेवढं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि राजकीय व्यासपीठ नसलं तरी मी आवर्जून सांगेल की जेवढं काम महायुतीच्या सरकारने केलं तेवढं या 50 वर्षामध्ये कोणीही केलं नव्हतं. अवघ्या 16 महिन्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी चोंडीमध्ये घोषणा केल्यापासून तर 16 महिन्यामध्ये जिल्ह्याचं नाव अहिल्यानगरामध्ये रूपांतर होतं, शहराचं नाव अहिल्यानगरामध्ये रूपांतर होतं. छत्रपती संभाजीनगर करायला 25 वर्ष गेले आणि आज अहिल्यानगर करण्यासाठी आपल्याला 16 महिनेच फक्त लागले. ही आपली उपलब्धी आहे. एवढंच नाही पण जेवढे जेवढे वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाले, बारामतीला मंजूर झालं त्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने आहे. अहिल्यानगरमध्ये होणारं शासकीय महाविद्यालय त्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने आहे. आणि एक अभूतपूर्व असा प्रोजेक्ट आपण चोंडीमध्ये 678 कोटी रुपयाचा प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केला. आणि म्हणून आपण नुसतं भाषण करत नाही पण आपल्या कृतीतून आपली असलेली भावना, आपले असलेला विचार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेलं कार्य हे नुसतं जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशामध्ये जावं. आणि हे कार्य किती मोठं आहे याची प्रचिती आपल्याला तेव्हा होईल जेव्हा आज देशाचे लाडके प्रधानमंत्री, विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः इंदोर मध्य प्रदेशमध्ये जाऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबद्दल जे काही कार्य असेल ते आपल्या वाणीतून जनतेला सांगितलं, पूर्ण नॅशनल टेलिव्हिजननी पाहिलं. आणि एवढंच नाही, आपण तरी 670 कोटीवर थांबलो पण मध्य प्रदेश सरकारने 1600 कोटी रुपयाचा आराखडा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसाठी मंजूर केला. तर हे एक काम आहे. आणि मी नेहमी म्हणतो की महापुरुषांच्या जयंतीला शोभेल असेच कार्यक्रम घेतले पाहिजे. ही सुरुवात आहे. हे अहिल्यानगरच्या प्रत्येक युवकाला एक संदेश आहे की हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, या महापुरुषांच्या जयंतीला डीजे आणि नाचण्याच्या पलीकडे समाजाला काही बदल घडेल असे कार्यक्रम द्यावे. आणि आम्ही हा आदर्श घडून दिला. ही सुरुवात आहे अहिल्यानगरच्या महापुरुषांच्या जयंतीला साजरा करण्यामध्ये जो बदल शोभायात्रेच्या माध्यमातून आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्याची संस्कृती आपण समाजापुढे आणली. नवीन नवीन आमच्या माता भगिनींना आपण या ठिकाणी संधी देऊन, मुलींना संधी देऊन, वक्तृत्व स्पर्धा घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला, भरपूर दिलंय. आणि राजा भाऊंना मुद्दामून सांगतो की हे माझ्या हातात काहीतरी रेष आहे
की जेवढा मी खर्च करतो तेवढं रिफिलिंग आमचं चालू राहतंय. पैसा साठवला की तो चोरीला जातो. तुम्ही पाहिलं किती दरोडे पडून राहिले हल्ली इकडे तिकडे. औरंगाबादमध्ये एकाच्या घरी दरोडा पडला, तो 100 किलो सोनं होतं का 100 कोटी सापडले नाही. तसं आपल्या घरात परिस्थिती नाही. आपल्या घरात आलं कोणी दरोडा टाकायला तर काहीतरी ठेवून जाईल, पण घेऊन जाण्यासारखं काही राहिलेलं नाही. तर आपण सातत्याने समाज हिताचे कामं करत आलेलो आहोत, सातत्याने समाज हिताचे कामं करत राहणार. आणि मला आनंद वाटतो की वेगळे संस्था आपल्या धर्माच्या संदर्भात, आपल्या संस्कृतीच्या संदर्भात प्रचार करते. आपली आपली जबाबदारी प्रत्येक जण पार पडतो. मग ती विचार भारती असेल, ते बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, राजकीय लोक असतील. पण या सगळ्या विविध संस्थांना एक नवा आयाम आपल्याला विश्व मांगल्य सभेच्या माध्यमातून ही पहिली सुरुवात अहिल्यानगरमध्ये धनश्रीनी संकल्पना केली. आणि त्यामुळे आता मला आनंद आहे की ती या कामाला लागलेली आहे. तुम्ही पूर्णपणे त्याचा वापर करा, म्हणजे ती घरी कमी थांबली पाहिजे. जबाबदारी राजाभाऊ तुमची आहे. म्हणजे मी घरात काम करतो, तुम्ही तिला बाहेर ठेवा. शेवटी त्याग हा घरापासून सुरू केल्याशिवाय महिला आरक्षणाला पाठिंबा कसा मिळणार. आणि म्हणून आपण आदर्श घडून, मला विश्वास आहे की आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मदत केल्या, अनेक लोकांनी रात्रंदिवस एक केला. हा काही एका तासामध्ये नियोजित झालेला कार्यक्रम नाही. हा 1 महिन्याची अखंड मेहनत, ज्याचं रूपांतर आज प्रत्यक्षात आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतंय. असेच कार्यक्रम आपण घेत राहू. जो कोणी व्यक्ती पदावर असेल त्यापेक्षा 10 पट चांगलं काम बिना पदात राहून मी करून दाखवतो, हा शब्द तुम्हाला सुजय विखेचा आहे. या अहिल्यानगरचा विकास ही माझी जबाबदारी आहे, आमच्या परिवाराची जबाबदारी आहे. आणि त्या पदविरहित, शेवटी राजकारणामध्ये आनंद कधी वाटतो माहितीये का? पडल्याचं दुःख नसतं, पण एक आनंद कधी वाटतो जेव्हा मला अनेक लोक आता गेले मागचे 1 महिन्यापासून भेटतायत. जेव्हा एखादा माणूस मला म्हणतो ना, खरंच राव दादा आमची चूक झाली, त्याच्या इतका आनंद कुठंच नाही. गोष्टी असल्याशिवाय त्याची किंमत नाही, गेल्यानंतर त्याचा पस्तावा करून उपयोग नाही. पण जरी तुमचे सगळ्यांचे आभार, तुमच्या सगळ्यांमुळे तुम्ही आपलेच आहात. जे इथं नाही आले त्यांचे आभार, कारण की त्यांच्यामुळे मला परिवाराला द्यायला वेळ मिळाला, याच्या पलीकडे काही झालं नाही. तर सगळ्या वाईट गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी शोधत राहाव्यात, आनंदात राहावं, फार जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आज अनिल मोहिते जिल्हाध्यक्ष झाले, बाकी कोणी दुःखी झाला असेल, दुःखी होऊन काय फायदा नाही. पद येतात जातात, माणसाची ओळख पदविरहित पाहिजे. पदामुळं माणसाला किंमत नको, माणसामुळं त्या पदाला किंमत असली पाहिजे. आणि मला आनंद वाटतो, मी स्वतःची बढाई करत नाही, पण काही ठराविक प्रमाणात 25% लोक तरी आज अवश्य म्हणतात की असा खासदार परत होणे नाही. ही उपलब्धी आपण आपल्या कामाच्या माध्यमातून करून टाकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, यासाठी मी आपल्याला सगळं सांगितलं की मला कोणावरही राग द्वेष रेष काहीच नाही. कारण की माझ्यासाठी पद हे कुठल्याही मूल्य नाही. गोरगरीब लोक भेटतात, त्यांचे कामं माझ्याकडून सोडवणूक होते. आणि आज विचार भारतीय जनसेवेच्या माध्यमातून आम्ही हे करू शकलो, याचा विशेष आनंद मला आहे. सभाचार्या रेणुका माई म्हणाल्या की मातृत्व आणि शक्ती म्हणजे अहिल्यादेवी. प्रत्येक स्त्रीने अहिल्यादेवींच्या विचारांचे अनुकरण करावे. अहिल्यादेवींच्या विचारांवर विश्व मांगल्य सभा देश, कुटुंब आणि धर्मासाठी पूर्ण देशात काम करत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी यांनी महिला सबलीकरण काळाची गरज या विषयावर मनोगतातून हिंदू जनजागृतीवर विचार व्यक्त करत देशातील परिस्थितीची जाणीव करून दिली. दिवस है माँ का, उस दिन भी माँ ने हमें ये सौभाग्य दिया कि आज हमें फिर से पुनः उन्हीं के दिन पर एकत्रित होने और उनकी वाणी आप तक पहुंचाने का सौभाग्य प्राप्त हुआ, अवसर मिला. इसलिए उद्घोष माँ का बोलो श्री अहिल्या माता की, जीजा माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. विचार भारती और जनसेवा फाउंडेशन द्वारा आज ये जब भव्य कार्यक्रम आयोजित किया गया है, तो मैं विचार भारती के उन समस्त कार्यकर्ताओं का दोनों हाथ जोड़कर आभार प्रकट करती हूँ. आपको बहुत बहुत धन्यवाद देती हूँ कि आपने इतना सुंदर आयोजन किया.
हमें तो ये बताते हैं बाबर से लेके औरंगजेब की पीढ़ियां रटवा देते हैं और हमें ये बताते हैं कि अकबर तो बहुत ग्रेट रूलर था। देश में इतने राजा हुए, इतने योद्धा है, सबने अपने हिस्से का युद्ध लड़ा, मगर आप जानते हैं कि छत्रपति संभाजी महाराज ने जो यातनाएं सहन करी है, देश के किसी भी योद्धा ने वो लेवल की यातनाएं सहन नहीं की। और क्यों उन्होंने ये यातनाएं सहन करी कि आने वाली पीढ़ियों के लिए उन्होंने मार्ग खोल दिए कि धर्म के लिए और अपने देश के लिए और स्वराज के लिए सारी यातनाएं सहन कर लेना, मगर इस्लाम स्वीकार मत करना। वो छत्रपति संभाजी महाराज कह गए हमें। और हमने क्या किया? अहिल्या माता की आप जब फोटो देखेंगे तो माँ के हाथ में सदैव आपको शिव दिखेंगे। क्यों शिव दिखते हैं माँ के हाथ में? क्योंकि जब अहिल्या माता ने देखा कि इस्लामिक आक्रमणकारियों का आक्रमण इतना बढ़ गया है कि हमारा हिंदू समाज धर्म परिवर्तन कर रहा है और मुर्दों के आगे जाके माथा फोड़ रहा है, और माथा फोड़ते फोड़ते ये हिंदू समाज खुद मुर्दा हो चुका है, तब समाज से एक नारी 300 वर्ष पहले बाहर निकलती है हाथ में शिव लेकर और कहती है, संदेश देती है कि शिव ही सत्य है, कब्रों के आगे माथा फोड़ना बंद करो। और जैसे आदि गुरु शंकराचार्य जी ने चारों दिशा में 4 मठों की स्थापना करी, उसी तरह माँ उनसे प्रभावित होकर भारत भर में और चारों दिशाओं में उन्होंने मठ, मंदिर और धर्मशालाओं का निर्माण किया, क्योंकि वो चाहती थी कि हिंदू मंदिर में जाए। जिस काशी विश्वनाथ मंदिर को तोड़ दिया गया था, वो मंदिर माँ ने पुनः जीर्णोद्धार उसका करवाया। हर एक बड़े मंदिर आप देश के लिए। और ऐसा क्यों? जब जब देश में अधर्म बढ़ा है, और ये आज की बात नहीं है, ये हम सतयुग से बात कर रहे हैं, सतयुग, त्रेता युग, द्वापर युग और अब कलयुग। हर एक कालखंड में जब जब अधर्म बढ़ा है तो धर्म की स्थापना की निमित्त सदैव नारी शक्ति रही है। चाहे सतयुग हो माँ दुर्गा, त्रेता युग हो माँ सीता, द्वापर युग हो माँ द्रौपदी, और कलयुग में जीजा माता, अहिल्या माता, रानी चिन्ना महारानी, अप्पका रानी, कमलावती रानी, दुर्गावती रानी, नायिका देवी, रानी पद्मिनी माता, पन्ना धाई, इन सब ने, अहिल्या माता, इन सब ने अपना जीवन न्यौछावर कर दिया धर्म के लिए, धर्म की स्थापना के लिए, हिंदू धर्म को बचाने के लिए। और हमने क्या सीखा इनके जीवन से? कुछ नहीं। हम उनके दिवस तो मना रहे हैं, हम उनकी याद को तो याद कर रहे हैं, हम बड़े बड़े प्रोग्राम तो कर रहे हैं, पर क्या हमने उनके जीवन चरितार्थ से कुछ सीखा? क्या हमने वो बातें अपने बच्चों को सिखाई? देश में मूल 3 समस्या है जिस पर मैं पिछले 10 वर्ष से काम कर रही हूँ। मैं तो क्या ही, मैं तो छोटी गिलहरी राम जी की सेना की इस महान मातृभूमि के लिए तो ऐसे अनेक सामाजिक संगठन, धार्मिक संगठन, हिंदू संगठन के लोगों ने बलिदान दिया है, जो गुमनामी की मौत मारे गए पता ही नहीं। मैं बहुत सौभाग्यशाली हूँ कि मुझे ये मंच मिला, आप जैसे भाई बहन मिले जो मेरे साथ खड़े हैं, सपोर्ट कर रहे हैं, जिनको पता है कि कौन है काजल, क्या कर रही है, मगर उन लोगों का क्या जिन्होंने इतना करा मगर उनके हमें नाम तक याद नहीं। हमें पता ही नहीं मीरा आर्या कौन है, हमें नहीं पता नायिका देवी कौन है, हमें नहीं पता पन्ना धाई कौन है, हमें महाराणा प्रताप का 7 वर्ष का जंगल का वो संघर्ष नहीं पता। और क्यों नहीं पता? क्योंकि हम पागल हो चुके इन चकाचौंध और ग्लैमर की दुनिया में कि हमने अपने बच्चों को गौरव गाथाएं नहीं पढ़ाई। और इसमें सबसे बड़ा दोष यदि किसी का है तो वो हमारा है। वो छत्रपति संभाजी महाराज, औरंगजेब कहता है इस्लाम स्वीकार कर, मना कर देते हैं, हाथों के नखून निकालता है, बोल इस्लाम स्वीकार कर, महाराज जी कहते हैं नहीं करूंगा, दूसरे हाथ के निकालते हैं, बोलते इस्लाम स्वीकार कर, महाराज जी कहते हैं नहीं करूंगा, पैरों के नखून निकालते कहते इस्लाम स्वीकार कर, महाराज जी कहते हैं नहीं करूंगा, शरीर की चमड़ी निकाल देते और उसमें नमक और मिर्च भर देते और कहते हैं कर इस्लाम स्वीकार, और महाराज जी कहते हैं मैं नहीं करूंगा इस्लाम स्वीकार। उनकी आंखें फोड़ने से पहले कहते हैं, गरम सड़िया डालने से पहले कि कर इस्लाम स्वीकार, महाराज जी कहते हैं मैं नहीं करूंगा इस्लाम स्वीकार। की गौरव गाथा तो पता ही है कि माँ ने क्या किया था। यदि हम विस्तार रूप में बात करेंगे तो शायद राजस्थान के लोगों को नहीं पता होगा, शायद गुजरात के लोगों को नहीं पता होगा, दक्षिण साइड में नहीं पता होगा, उत्तर की साइड में नहीं पता होगा। क्यों ऐसा? क्योंकि हमारे स्कूल कैरिकुलम में अहिल्या माता की गौरव गाथाएं आई नहीं। रीजनल लैंग्वेज में शायद महाराष्ट्र में माँ पर फिल्म बनी है, माँ के जीवन पर, मगर आज तक बॉलीवुड वालों ने माँ पर फिल्म नहीं बनाई। और क्यों नहीं बनाई?
क्योंकि वो नहीं चाहते कि इस देश की बेटी अहिल्या माता जैसी शौर्यवान बने, वो चाहते हैं कि इस देश की बेटी करीना खान जैसी बने और कोख से तैमूर और जहांगीर पैदा करे। वो नहीं चाहते कि इस देश की बेटी जीजा माता जैसी शौर्यवान बने जो कोख से छत्रपति शिवाजी महाराज जैसी संतानें पैदा करे। एक पूरा षड्यंत्र है और उस षड्यंत्र का प्रभाव ये रहा कि हमारे बच्चों को अहिल्या माता के विषय में पता नहीं, उन्हें जीजा माता के विषय में पता नहीं। छावा फिल्म अभी आई तो छावा फिल्म के माध्यम से देश भर में बच्चों को पता चला कि छत्रपति संभाजी महाराज कौन थे और उन्होंने कितनी यातनाएं सहन की। प्रास्ताविक अनिल मोहिते यांनी केले, सुधीर लांडगे यांनी परिचय दिला, अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर निखिल वारे यांनी आभार मानले। यावेळी शोभायात्रेनिमित्त झालेल्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण झाले। यावेळी पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र पाचे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र जाखेटे, उदय भणगे, चंद्रकांत तागड, धनंजय जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, मनोज ताठे, सतीश शिंदे, संपत नलावडे, रवींद्र बारस्कर, सोनाली चितळे, पल्लवी जाधव, संजय ढोणे, रामदास आंधळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महोत्सवाच्या समारोपानिमित्ताने विश्व मांगल्य सभा निर्मित राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुणेगाथा या गाजलेल्या हिंदी नाटकाचा विशेष प्रयोग झाला। नाटकातील सहभागी कलाकारांनी अहिल्यादेवींचे बालपण ते पूर्ण जीवनकार्य, धर्मकार्य, युद्धनीती, चतुर राजनीतीचे प्रमुख प्रसंग अभिनयातून सादर करून अहिल्यादेवींना प्रत्यक्षात रसिकांसमोर उभे केले। त्यातील अहिल्यादेवींची भूमिका सर्वांना भावणारी ठरली। भारतमातेचा आणि अहिल्यादेवींचा जय जयकार यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे करत उभे राहून टाळ्यांची मानवंदना दिली। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड।